हे जमया सुरज्या, जी भैया. मला एक सांगा, मी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? का म्हणजे भैया, अहो आम्ही तुमच्या विश्वासातली माणसं आहे ना, म्हणून. नाही नाही, मला एखादं कारण सांगा किंवा तुमच्यातली एखादी क्वालिटी सांगा ज्याच्यावरती विसंबून मी तुम्हाला एखादी कामगिरी देऊ शकतो. भैया मी प्रामाणिक आहे. अरे ती तर कुत्री बी असतात, त्यांना दिलेली राखण्याची कामं तरी नीट करतात ती. पण तुम्हाला दिलेलं आजपर्यंत कुठलं काम तुम्ही नीट केलंय? भैया अहो एक काम सांगा आणि आजमावून बघा. होय भैया, एकदा, फक्त एकदा विश्वास ठेवा. शब्बास्त्र माझ्या वाघांनो, मी तुमचा आत्मविश्वास चेक करत होतो. कारण जी आता मी तुम्हाला जबाबदारी देणार आहे ती लई महत्वाची जबाबदारी आहे. टॅलेंट टेल. आज तुम्हाला शीतलच्या घरावर नजर ठेवायची. शीतलच्या घरावर का? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे का जमीर? सॉरी भैया. विश्वास नावाची गोष्ट असते का नसती? अहो आम्ही कुठे नाही म्हणले. काय रे जामे? हो भैया. नुसतं पै भैया करू नको. मागच्या वेळी काय केलं आठवतंय ना? जेडीच्या वेळी माती खाल्लीस तू. भैया यावेळी असं काय होणार नाही. काय सुरजा? होय. शीतलच्या घरावर कडक लक्ष ठेवायचं. शीतल घराच्या बाहेर बिलकुल पडता कामा नये. आणि ही वेळ मारून नेली की आपली वेळ यायला वेळ लागणार नाही. पण भैया आजची रात्र फार महत्वाची आहे. हा, म्हणून आम्ही बी जागून वॉच ठेवणार आहे. तुम्ही कारण मला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. जमे सुरजय, हा हा भैया. तुम्हाला काय काम करायचं मी सांगतो. दिलेलं काम एकदम परफेक्ट करायचं. तुमच्या बरोबर मी बी असणार आहे हे ध्यानात ठेवा. काय ग जेडे, इथं कशी काय? काय नाही, तू उद्या बेळगावला जाणार आहेस ना? होय. मग हा घे डबा. कसलं ग? अगं लाडू आहेत, ते आमच्या अजिंक्यांना आवडतात ना. तू त्या दिवशी म्हणालीस ना काय द्यायचं असेल तर सांग म्हणून. हा हा हा. नाही मी म्हणलं खरं, पण भेट झाली तर बर, नाहीतर अगं होईल, तुमची भेट नक्की होईल. असं आधीच नाही म्हणू नये, नाहीतर मग कामं होत नाहीत. बर, भेटली तर नक्की देते. आण इकडे. उभी कशाला, बस की. वय बाकी अभ्यास कसा चाललाय तुझा? चांगला चाललाय की. अगं मला तुला काय विचारायचं होतं बरं. हा, तुमचा एनएसएसचा कॅम्प बेळगावला कसा चाललाय ग? ते सरांनीच ठरवलं. मी म्हणत होते पुण्याला जायचं, पण सगळी बेळगाव बेळगाव करायला लागली. असं वय. अगं पण आम्ही एनएसएसला होतो तेव्हा असं नाही नेलं आम्हाला. आता ते मला काय माहित. हा बरं असू दे. काय मग झाली का नाही तुझी तयारी? झाली की. कधी निघणार आहेस? पहाटेच निघणार आहे. पहाटे का ग? तिथं सकाळ सकाळी पोचायचंय ना, म्हणून. हा बरं, काय बी अडचण आली तर मला सांग बर का. म्हणजे मला नाही कळलं. अगं अभ्यासात ग, कुठली बी अडचण येऊ दे, मला लगेच हाक मार, एक मैत्रीण म्हणून. सांगते की. चल आता येते मी. अनाजिंक्यांना सांग मी विचारलं म्हणून. व्हय. जैडी एवढं विचारते, काय बोलावं तेच कळना. शीतल, हा, हॅपी जर्नी. थँक्स.
तो बाबा अजून जागा बिगा नाही ना, नाहीतर घोटाळा व्हायचा. आधीच एक प्रॉब्लेम झालाय, हा तर आता तक्रार करायची संधी शोधत असणार. बोल की. मोबाईल दे. कशाला? अरे कशाला काय कशाला, मोबाईल कशाला लागतो, फोन करायचा आहे. भजा नको, जरा थांब जा. अरे झोपली की आता सगळं. भजा लय एक्साइट होऊ नकोस, अजून जरा अंदाज घे. अरे झोपल्यात सगळी, दे तू, तुला काय करायचं दे. फोन माझा आहे, खाऊशील तू, पण सुभेदार सगळ्यांना बाहेर घालवल. अरे नाही काय होत, दे. अजिबात नाही, थांब जरा खात्री करून घे आणि मग घे. बशा, ए बाबा, बशा. यो काय झोपला का काय? आता अवघड झालं. काल बी बोलता आलं नाही आणि आज बी बोलणं होणार नाही. कुठलं बुद्धी सुटली आणि या सुमतेच्या नादाला लागलो काय माहिती. पहिलं बरं तरी होतं, कमीत कमी बोलता तरी येत होतं. आता नवीन वॉचमन आणून इथं बसवलाय, की त्याला भेटताना नाही तरी बोलू तरी शकत होतो. आता ते बी नाही. तिकडे शिकली काय विचार करत असेल काय माहिती. आता जे काही होईल ते गपगुमानं सहन करण्याशिवाय पर्यायच नाही. इतक्या होतं तर कोणाचं टेन्शन नव्हतं. आता शिकलीशी कसं बोलायचं, शिकलीशी बोलणं होत नाही तर झोप बी लागत नाही.